नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रॉयल ब्रेन. मागील भागात आपण जादुई धनसंपत्ती या विषयावर चर्चा केली. आपण समजून घेतलं की खरी संपत्ती फक्त पैशांमध्ये नसते, तर आपल्या विचारांमध्ये, कौशल्यांमध्ये, नात्यांमध्ये आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनामध्येही असते. पण आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे बहुतांश लोक आपल्या आयुष्यातील मोठा भाग घालवतात. काही लोक तिथे उत्साहाने जातात, काही लोक जबाबदारी म्हणून जातात, तर काही लोक फक्त दिवस संपण्याची वाट पाहत राहतात. आजचा विषय आहे कामाला यशात बदलणारी जादू. एक प्रश्न विचारूया. एकच नोकरी, एकच पगार, पण एक व्यक्ती आनंदी आणि दुसरी निराश. असं का? तुम्ही रोज सकाळी कामाला किंवा व्यवसायाला सुरुवात करता तेव्हा तुमच्या मनात पहिला विचार कोणता असतो? आज पुन्हा तेच काम, की आज काहीतरी नवीन शिकण्याची संधी आहे? या दोन विचारांमध्ये फक्त शब्दांचा फरक नाही, तर संपूर्ण अनुभवाचा फरक आहे. कारण अनेकदा काम आपल्याला थकवत नाही, कामाबद्दलचा आपला दृष्टिकोन आपल्याला थकवतो. कल्पना करा, दोन व्यक्ती एकाच कार्यालयात काम करतात. दोघांचे काम जवळजवळ सारखेच आहे. दोघांना सारखाच पगार मिळतो. दोघांनाही सारखीच आव्हाने असतात. पण दिवसाच्या शेवटी एक व्यक्ती समाधानी असते, तर दुसरी व्यक्ती निराश असते. असं का? कारण परिस्थितीपेक्षा विचार वेगळे असतात. पहिली व्यक्ती प्रत्येक कामात शिकण्याची संधी शोधते. ती प्रत्येक आव्हानाला अनुभव म्हणून पाहते. दुसरी व्यक्ती मात्र प्रत्येक अडचणीत फक्त समस्या पाहते आणि हळूहळू तिचा उत्साह कमी होत जातो. मित्रांनो, काम हे फक्त पैसा कमावण्याचं साधन नाही. ते आपल्याला वाढण्याची संधी देतं, नवीन कौशल्य शिकवतं, आत्मविश्वास वाढवतं आणि अनेकदा आपली क्षमता आपल्यालाच दाखवतं. एक छोटा विचार करा. आज तुम्ही जे काही जाणता ते सर्व कुठून आलं? अनुभवातून, कामातून, चुकांमधून, आव्हानांमधून. म्हणूनच प्रत्येक कामाचं मूल्य असतं. एक तरुण होता. त्याला त्याची नोकरी अजिबात आवडत नव्हती. तो रोज तक्रार करायचा, हे काम कंटाळवाणं आहे, माझं नशीब खराब आहे, मला यामध्ये काही भविष्य दिसत नाही. एक दिवस त्याच्या मार्गदर्शकानं त्याला विचारलं, तू इथे रोज काय शिकतोस? तरुण गोंधळला. त्यानं कधी हा प्रश्न स्वतःला विचारलाच नव्हता. काही दिवस विचार केल्यानंतर त्याला जाणवलं की त्या नोकरीनं त्याला शिस्त शिकवली होती, लोकांशी संवाद साधायला शिकवलं होतं, वेळेचं व्यवस्थापन शिकवलं होतं, समस्या सोडवायला शिकवलं होतं. त्या दिवसापासून त्याचा दृष्टिकोन बदलला. काम तेच होतं, पण अनुभव वेगळा झाला, कारण त्यानं त्यातील संधी पाहायला सुरुवात केली. हेच कामाच्या ठिकाणी घडणाऱ्या जादूचं पहिलं रहस्य आहे. कृतज्ञता तुमचा दृष्टिकोन बदलते. जेव्हा तुम्ही कामाबद्दल कृतज्ञ असता तेव्हा तुम्ही फक्त जबाबदारी पाहत नाही, तर संधीही पाहू लागता. आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट. आपण अनेकदा आपल्या कामातील अडचणींबद्दल विचार करतो, पण त्या अडचणींनी आपल्याला काय शिकवलं याचा विचार करत नाही. कधी कठीण ग्राहक भेटला असेल, कधी कठोर बॉस भेटला असेल, कधी एखादा प्रोजेक्ट अयशस्वी झाला असेल. पण या सर्व अनुभवांनी काहीतरी शिकवलं असेल. कारण प्रत्येक आव्हानामध्ये एक धडा दडलेला असतो आणि प्रत्येक धड्यात वाढीची संधी असते. यशस्वी लोकांची एक सवय असते. ते समस्यांवर जास्त वेळ घालवत नाहीत, ते उपाय शोधण्यात वेळ घालवतात. हेच त्यांना वेगळं बनवतं. आता स्वतःला विचारा, तुमच्या कामामुळे तुम्हाला कोणती 3 महत्त्वाची कौशल्य मिळाली आहेत? थोडा वेळ घ्या, विचार करा. कदाचित आत्मविश्वास, कदाचित संवाद कौशल्य, कदाचित संयम, कदाचित नेतृत्व. ही सर्व तुमची संपत्ती आहे आणि अनेकदा आपण तिची किंमत ओळखत नाही. आणखी एक जादुई गोष्ट म्हणजे कामामध्ये लोक असतात. सहकारी, ग्राहक, मार्गदर्शक आणि प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्यासारखं असतं. जेव्हा आपण लोकांकडे आदरानं पाहतो तेव्हा कामाचं वातावरणही बदलू लागतं. कारण सकारात्मकता संसर्गजन्य असते. तुमचा उत्साह इतरांवर परिणाम करतो. तुमचा दृष्टिकोन इतरांना प्रेरणा देऊ शकतो आणि कधीकधी एका व्यक्तीची ऊर्जा संपूर्ण टीम बदलू शकते. आज एक छोटा सराव करून पहा. तुमच्या कामाशी संबंधित 10 गोष्टी लिहा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ आहात. कदाचित तुमची नोकरी, तुमचे ग्राहक,
तुमचे सहकारी, तुम्ही शिकलेली कौशल्य, तुम्हाला मिळालेला अनुभव. सुरुवातीला हा सराव साधा वाटेल, पण काही दिवसांनी तुम्हाला तुमच्या कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला जाणवेल. कारण कृतज्ञता जिथे जाते तिथे अर्थ निर्माण होतो, आणि जिथे अर्थ निर्माण होतो तिथे प्रेरणा निर्माण होते. मित्रांनो, कामातील जादू काम बदलण्यात नाही, तर कामाकडे पाहण्याची नजर बदलण्यात आहे. कधीकधी आपण परिस्थिती लगेच बदलू शकत नाही, पण आपला दृष्टिकोन नक्की बदलू शकतो, आणि अनेकदा तोच बदल सर्वात मोठा फरक निर्माण करतो. आजचा भाग संपवण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा. तुमचं काम फक्त उपजीविकेचं साधन नाही, ते तुमच्या वाढीचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्यातून मिळणाऱ्या प्रत्येक धड्याबद्दल कृतज्ञ राहा आणि प्रत्येक दिवसाला नवीन शिकण्याची संधी म्हणून पहा. जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर रॉयल ब्रेनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या कामाने तुम्हाला शिकवलेला सर्वात मोठा धडा कोणता आहे. आणि पुढील भाग नक्की पहा, कारण आता आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो प्रत्येक व्यक्तीच्या मनाशी संबंधित आहे. नकारात्मकतेवर विजय मिळवणारी जादू. मनात येणारे नकारात्मक विचार आपल्यावर कसा परिणाम करतात, त्यांच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं, आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यासाठी कोणते छोटे सराव उपयुक्त ठरू शकतात, हे सर्व आपण पुढील भागात जाणून घेणार आहोत. तोपर्यंत कामाचा आदर करा, शिकत रहा, वाढत रहा आणि तुमच्या कामाच्या ठिकाणी जादू निर्माण करत रहा. धन्यवाद.